शरद पवारांसह काँग्रेसमधील अनेक मराठा नेत्यांच्या राज्यभर शैक्षणिक संस्था आहेत. मात्र ज्याप्रमाणे जैन, गुजराती किंवा मारवाडी समाजाच्या शैक्षणिक संस्थेत त्यांच्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी ठराविक कोटा राखीव असतो, तसा पवारांनी निर्माण केलेल्या शैक्षणिक संस्थेत मराठा समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी राखीव कोटा का नसतो? पवारांनी असं का केलं नाही? होतकरू मराठा विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या संस्थेत राखीव कोटा ठेवण्याचा मोठेपणा का दाखवला नाही? देवेंद्र फडणवीसांनी गरीब मराठा तरुणांना परदेशी शिक्षण घेता यावं यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना अंमलात आणली. पण 60 वर्षांच्या कारकिर्दीत मराठा तरुणांच्या परदेशी शिक्षणासाठी पवारांनी अशी एकही योजना का बनवली नाही? श्रीमंत मालोजीराव भोसले योजनेच्या माध्यमातून देवेंद्रजींनी मराठा तरुणांच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केलं. आतापर्यंत जवळपास 150 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला, तर 466 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. मात्र पवारांना असं काहीच का सुचलं नाही? देवेंद्रजींच्या महायुती सरकारने छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून गरीब मराठा समाजातील 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह 800 रुपये देऊ केले. 23,224 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. मात्र शरद पवारांनी कित्येकदा सत्ता उपभोगूनही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फडणवीसांप्रमाणे आर्थिक मदत का दिली नाही? पुणे, खारघर, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, लातूर, नागपूर या ठिकाणी मराठा समाजातील 300 विद्यार्थ्यांची अभ्यासिका उभारण्याचा आणि 500 मुलं आणि 500 मुलींचं वसतिगृह बांधण्याचा क्रांतिकारी निर्णय देवेंद्रजींनी घेतला. मात्र शैक्षणिक संस्था या पैसे कमवण्यासाठी असतात आणि सत्ताही उपभोगण्यासाठी असते. अशा विचारांच्या पवारांना मराठा समाजासाठी असं भरीव काम का करून दाखवता आलं नाही? मराठा असूनही 60 वर्षांच्या कारकिर्दीत पवारांनी समाजासाठी जे केलं नाही ते फडणवीसांनी थोड्याच कालावधीत करून दाखवलं. म्हणून देवेंद्र फडणवीस हेच मराठ्यांच्या हिताचं नेतृत्व आहे.